तिकडे पुण्यामध्ये शिक्षकांच्या आंदोलनामध्ये 28 संघटना सहभागी झाल्या। टीईटी रद्द करावी आणि पेन्शन लागू करावी ही प्रमुख मागणी करण्यात आली। पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील जे शिक्षक मंडळी आहे ते अनेक मागण्या करत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मागण्या या प्रलंबित आहे, म्हणून आज राज्यभरात शिक्षकांचा संप देखील पुकारण्यात आलेला आहे आणि त्याचंच आपण काहीसं चित्र इथे पुण्यात बघू शकतो। जो मोर्चा आहे हा मोर्चा पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेला आहे आणि इकडे त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी इकडे आज संप आहे तो पुकारण्यात आलेला आहे। तर नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांचं पुढचं पाऊल काय असेल जर या मागण्या सरकारकडनं पूर्ण करण्यात आलं नाही तर। माझ्यासोबत आत्ता काही सगळे शिक्षक मंडळी आहेत। सर, काय मागणी आहेत, कुठून आलाय? आम्ही दौंडवरून आलेलो आहे। आमच्या एवढ्याच मागण्या आहे की टीईटी परीक्षा रद्द व्हावी आणि शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदे 100% भरण्यात यावी, जे आजपासून प्रलंबित आहेत, बरेच वर्षापासून प्रलंबित आहेत। एवढंच आता सरकारने असं म्हटलं होतं की आज जर बंद ठेवलं तर पगारातनं त्याचं कापलं जावं, तर त्याच्यावरती काय म्हणणं तुमचं? त्याच्यावरती काय या इकडे या। आमचा पगार जरी एका दिवसाचा गेला तसं आम्ही पूर्ण निधीला पैसे देतो। शासनाचे कुठली आपत्ती आली की आम्ही पैसे देतो। तर आम्ही असं काय नाही आमचा पगार कट गेला, सोशल कॉजसाठी आमचा एका काय 10 दिवसाचा पगार गेला तरी आम्ही काहीच नाही पुढं। आमची काही तशी हे नाही आहे, आम्हाला काही भीती नाही आहे त्याची। तुम्ही कुठून आले? मी हिंजवडी मानमधून, मुळशीमधून। दादा तुमचं काय आहे की टीईटी हा मुद्दा महत्त्वाचा आहे। 2012 नंतर टीईटी वरतीच भरती झालेली आहे। 2012 नंतर टीईटी वरतीच भरती झालेली आहे। हे 12च्या आधी शिक्षक आहेत, त्यांना परत टीईटी द्यायला लावणं म्हणजे अन्याय आहे, कारण त्यांच्या कॉल लेटरमध्ये हा मुद्दा मेन्शन नव्हता। म्हणजे नैसर्गिक न्यायाला अनुसरून हा काही मुद्दा नाही आहे। कुणी कधी यावं, आज 25 वर्षांनी कायदा बदलला, म्हणजे आज जर एखाद्या PSIला म्हटलं तू आज परत एकदा पळून दाखव, आज परत एकदा फिजिकल टेस्ट करून दे, एखाद्या MBBS प्रॅक्टिशनरला म्हटलं परत एकदा तुम्ही त्या ठिकाणी एंट्रन्स द्या, एखाद्या वकिलाला म्हटलं परत एकदा तू LLBची परीक्षा दे, तू सायबर क्राईम तुझं त्यावेळेस झालेलं नव्हतं, तुम्ही आता कसं कायची प्रॅक्टिस करता? म्हणजे हे सगळे मुद्दे न्यायाला धरून नाही आहेत, ज्या त्या वेळेस बदलत गेल्यानंतर त्या पद्धतीने भरते झालेले आहेत। हे एवढा 8 तास कशासाठी पाहिजे? आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, त्यांनी पण परवा म्हणजे पंतप्रधानांना मागणी केली आहे की बाबा त्या पद्धतीचा कायदा RT कायद्यात अमेंडमेंट होऊ शकतात, कायद्यात सुधारणा होऊ शकतात। यासाठी एवढ्या मोठ्या एखाद्या वर्गाला तुम्ही टार्गेट करताय, यातनं आउटपुट काय निघणार आहे? प्रशिक्षणं असतात, ट्रेनिंग असतात, आम्ही अपडेट होत असतो, आमची कशाला ना नाही आहे, पण हे सगळी सक्तीने हे जे केलं जाते टीईटीची सक्ती आहे।